हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आम्ही आलेलो होतो गावाला. गावाला म्हणजे ना माझ्या सासरी आलेलो होतो. तर आजच्या दिवसामध्ये ना काय काय घडतं तर ते मी सगळं आज तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. संध्याकाळच्या वेळेला आहे ना बाहेर थोडासा पाऊस पडत होता. मुलं सुद्धा अंगणात खेळत होती आणि घरामध्ये असा मस्त गरमागरम चहा ठेवलेला होता आणि मुलं खेळत होती म्हणून मी त्यांना बोलवण्यासाठी बाहेर गेली की चला आता चहा पिऊन घ्या आणि नंतर तुम्हाला हवं तेवढं खेळत बसा. कारण समोर इतकं मोठं अंगण आहे, मुलं पण खूप आहे. त्यामुळे मुलांना आहे ना इतकं मोकळं वाटतं ना गावाला आल्यानंतर. मग काय फक्त खेळायचं असतं. त्यांना भूक, तहान काहीच लागत नाही. फक्त खेळायचं असतं त्यांना. त्यामुळे त्यांना आहे ना चहा पिण्यासाठी, जेवण करण्यासाठी ना बोलावून आणावं लागतं, की चला जेवण करा, चहा प्या. मधून-मधून आवाज द्यावा लागतो, पाणी प्या, असं करावं लागत असतं. आणि मला तरी असं वाटतं ना तुम्ही सुद्धा हे रिलेट करू शकता. तुम्ही सुद्धा जर गावाला गेलं ना, ही सिटीतले मुलं आहे ना असे त्यांना असं वाटतं ना आपल्याला बंदिस्त ठेवलेलं असतं सिटीमध्ये. असं काही नाहीये. इथे पण भरपूर खाली ते खेळत असतात. पार्किंगमध्ये खूप मोठी जागा आहे. नेहमी दररोज संध्याकाळी ते खेळायला जातात. पण तरी सुद्धा गावाला गेल्यानंतर आहे ना त्यांना इतकं खेळायचं असतं. इतके मोकळे होऊन जाताना त्यांना हवं तसं ते सगळं काही खेळून घेत असतात आणि खरंच गावाकडची ती मजाच वेगळी आहे. आम्ही सगळ्यांनी चहा पिऊन घेतला आणि बाहेर मात्र थोडा-थोडा पाऊस आहे ना पडतच होता. म्हटलं चला तुम्हाला तो व्ह्यू दाखवते आणि आमचं घराच्या मागच्या दरवाजाला आहे ना असं छान भांडी घासण्यासाठी, धुणं धुण्यासाठी ना असं बनवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना बाहेर आहे ना मस्त अशी जास्वंदाची झाडं, गुलाबाची झाडं, त्यानंतर एका बाजूला नांगलीचा वेल पण आहे, लिंबाची, आंब्याची म्हणजे अशी काही-काही झाडं आहे ना इथे लावलेली आहे आणि इतकी फुलं येतात ना ह्या झाडांना म्हणजे बाहेरनं विकत फुलं आणायची गरजच नाहीये. दररोज इतकी फुलं असतात, की दररोज देवांचं काम होऊन जात असतं. हा तुम्हाला व्ह्यू दाखवताना आहे ना माझं लक्ष या जास्वंदीकडे गेलं. म्हटलं चला आता आपण या वेळेस सुद्धा आहे ना या फांद्या घेऊन जाऊया. यावेळेस म्हणजे मी मागच्या वेळेस पण आणलेला होता, पण उन्हाळ्यामध्ये आणलेला होता फांद्या कट करून, तर त्या काही जगल्याच नाही. सुकून गेल्या. मग आता पाऊस पण चालू आहे. म्हटलं पावसामध्ये झाडं पण जगतात. 2-3 फांद्या छान अशा कट करून घेतल्या. एखादी जगली तर जगली, नाही जगली तर पुन्हा पुढच्या वेळेस घेऊन येईल. तर छान ह्या फांद्या मी कट करून घेतल्या आणि आणि त्याने इथे आणून ठेवल्या. आता गावावरनं तिकडे जाताना म्हणजे नाशिकला जाताना आहे ना काही वानोळा आमचा असा साईडला काढून ठेवलेलाच असतो. शेतातली आता फ्लावर आलेली होती, तर फ्लावर, कांदे, लसूण, कधी-कधी गहू पण नेत असते, कधी रेशनचे तांदूळ असतात. म्हणजे ज्या वस्तू मला न्यायच्या असतात ना, तर त्या मी अशा साईडला काढून ठेवते. म्हणजे निघताना आहे ना गोंधळ होत नाही आणि माझ्या आधी ना घरचे सगळे काढून ठेवतात, "हे घेऊन जा, ते घेऊन जा, तिकडे विकत घेण्यापेक्षा इथूनच घेऊन जा." म्हणजे माहेरकडनं पण मला भरपूर वानोळा येतो आणि सासरकडनं पण येत असतो. म्हणजे मी जेव्हा पण जाते, तर ते कधीच खाली हात येत नाही. काही ना काही ना माझ्यासोबत आहे ना हे रिटर्न येतच असतं. तर तसंच मी थोडं-थोडं सामान बाजूला ठेवलं. इथं अहोंचं आहे ना चालू होतं, की भाजीपाला घेऊन यायचा आहे. तर त्यासाठी ते पप्पांना म्हणत होते म्हणजे सासऱ्यांना, की "तुम्ही जा, तुम्ही भाजीपाला घेऊन या." आणि शंभू मात्र बघत होता कोण-कोण निफाडला चाललेलं आहे. बाबा चालले, की कोण-कोण चाललं. कारण त्याला मोठी गाडी खूप आवडते आणि कोणी जर बाहेर निघालं, की त्याला पण त्यांच्याबरोबर जायचं असतं. इतकं रडगाणं करत असतो ना आणि तो ना असा बघत होता कोण चाललंय काय. पण काकाला बघून आहे ना तिथेच उभा राहिला. जर बाबाला बघितलं असतं ना, तर लगेच रडगाणं सुरू झालं असतं आणि आरूच्या मागे ना श्लोक मात्र फिरतच असतो. म्हणजे घरी असो किंवा बाहेर कुठेही गेला ना, श्लोक मागे-मागे शेपटीसारखा असतोच. आणि एक मी रील बघितलेला होता, की कोण म्हणतं माकडाला शेपूट असते, मोठ्या भावाला सुद्धा आहे ना शेपूट असते, ती लहान भावाची. तर ते ना तो रील जेव्हा हे दोघं जण मागे-पुढे चालतात ना, म्हणजे आरूच्या मागे श्लोक जेव्हा चालत असतो किंवा त्याच्या मागे-मागे करत असतो ना, तेव्हा मला तो रील नेहमी आठवत असतो आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे तो रील. आणि तुमची पण मुलं जर असतील दोघं तर तुम्ही नक्की मला रिलेट करू शकता. तसंच असतं नेहमी प्रत्येक घरामध्ये कदाचित असंच असेल. बहिणी-बहिणी असो किंवा भाऊ-भाऊ असो किंवा बहीण-भाऊ असो, ते मात्र असे शेपटीसारखेच मागे-पुढे करत असतात दोघं जण. तर चला मुलं तर बाहेर खेळत आहे आणि आमचा इकडे स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात झालेली होती आणि गावाला आहे ना सध्या लवकर आहे ना लाईट जाते, संध्याकाळी जाते. त्यामुळे लवकर स्वयंपाक पण बनवून घेतात आणि दुसरी गोष्ट एक असते गावाला, लवकर उठणे, सकाळी लवकर उठायचं, संध्याकाळी लवकर झोपायचं. हे मात्र कधीच बदलत नाही. त्यामुळे स्वयंपाकसुद्धा आहे ना 5-6 वाजेच्या दरम्यान आहे ना सुरू करून देतात ते. कधी-कधी होतो उशीर, पण शक्यतो 6 नंतर आहे ना स्वयंपाक करून 7-7:30च्या आसपास आहे ना जेवण होतात आणि 8 पर्यंत जेवणं वगैरे आवरून 8-8:30 जर कोणी आलं गेलं तरच मग थोडा उशीर होतो. पण 8:30 पर्यंत 9 वाजेपर्यंत त्यांचं सगळं आवरलेलं असतं आणि झोपण्याची तयारी असते.
त्यामुळे स्वयंपाक आमचा करून झाला. तोपर्यंत सासरे पण भाजीपाला घेऊन आलेले होते. आता हा ना मी पिशवीमध्ये भरून ठेवत होती. पण पुन्हा विचार केला, की आता असा बसून टाईमपास करण्यापेक्षा ना आपण हा भाजीपाला आहे ना निसूनच घेऊन जाऊया. कारण जेवण करण्यासाठी थोडासा वेळ पण होता आणि तोपर्यंत म्हटलं टाईमपासच करायचा आहे, तर भाजीपाला निसून घेऊ म्हणजे आठवडाभर आहे ना मला पण काही टेन्शन राहणार नाही. ज्या काही पालेभाज्या होत्या ना, मेथी, कोथिंबीर आणि पालक पण आणलेली होती, तर त्या भाज्या फक्त निसून घेतल्या. बाकीच्या तशाच पिशवीमध्ये भरून घेतल्या आणि कारण या भाज्यांना आहे ना वेळ पण लागतो निसायला आणि लवकर खराब होतात म्हणून म्हटलं चला इथूनच निसून पुसून घेऊन जाऊया. सासूबाई तिकडे पिशवी भरत होत्या. शंभूचं मस्त स्कूटर खेळण्याचं काम चालू होतं. ही स्कूटर जी आहे ना ती आरूची होती. ती श्लोकनी पण खेळली आणि आता श्लोक नाही खेळत म्हणून म्हटलं चला शंभूला घेऊन जाऊया. म्हणून ती आज आम्ही येताना घेऊन आलो आणि तो आहे ना इथे खेळून बघत होता. तर आणि बाकीचे मात्र असे सगळेजण बसलेले होते हॉलमध्येच. बाहेर पाऊस पण चालू होता त्यामुळे सगळे घरातच होते आणि मस्त गप्पा मारत-मारत आहे ना माझा भाजीपाला पण निसून पुसून आणि पिशवी भरून ठेवली मी आणि त्यानंतर आम्ही जेवणं केली आणि आज आहे ना कारल्याची भाजी केलेली होती आरतीने म्हणजे माझ्या जावेने. इतकी सुंदर केलेली होती ना, की मी तर फक्त कारल्याची भाजी आणि पोळीच खाल्ली. छान केली होती, एकदम मस्त बनवलेली होती आणि त्यानंतर मग काही जेवणं झाली, भांडे वगैरे त्यांनीच घासून घेतले आणि नंतर आम्ही निघालो नाशिकला यायला. खूप उशीर झालेला होता बोलता-बोलता आणि येण्यासाठी पण जवळ-जवळ 1 तास आम्हाला लागतोच गावावरनं घरी यायला. तर आम्ही लगेच जेवण झाल्यावर लगेच निघालेलो. सासरे पण आमच्यासोबत आलेले आहेत, कारण उद्या त्यांना एक कार्यक्रम आहे, मग ते तिकडे जाणार आहे आणि घरी आल्यानंतर आहे ना, खरं सांगू का, बाहेरनं कुठून आलं ना, तर अजिबात इच्छा नसते काहीच करण्याची. असं वाटतं लगेच झोपून घ्यावं, पण ते काही आपल्या लेडीजला पॉसिबल नसतं. घरी आल्यानंतर आपल्याला थोडं का होईना मुलांचं बघावं लागतं किंवा काही पसारा घरामध्ये तसाच पेंडिंग असला, तर तो आवरावा लागतो. पण आज मी ना सगळं आवरून गेलेली होती. पण हा भाजीपाला आहे ना, मी टप्पामध्ये तसाच भरून ठेवलेला होता. पण आहोंचं चाललं, कधीचा तो पिशवीमध्येच होता, खराब होऊन जाईल सकाळपर्यंत, तो आहे ना फ्रिजमध्ये ठेवून दे आणि नंतर झोप. तर असं चालू होतं. मग फायनली मला आहे ना, लगेच तो भाजीपाला आहे ना वेगवेगळा करून घ्यावा लागला. पिशव्यांमध्ये मी तो भरून घेतला तात्पुरता. आता उद्या आहे ना, त्यातला जेवढा मावेल तेवढा मी छान असा कंटेनरमध्ये ठेवणार आणि बाकीचा आहे ना पिशवींमध्येच ठेवणार आहे. कारण इतकं सगळं आहे ना कंटेनरमध्ये मावत नाही. जे काही माझ्याकडे स्टोरेज कंटेनर आहे ना फ्रिजमधले, तर त्यामध्ये ना फक्त पावशेर भाजीपाला मावतो. अर्धा किलो, 1 किलो जर असला ना, तर मात्र तो पिशवींमध्येच ठेवावा लागतो. तर फ्रिजसाठी ना मी एक आहे ना वस्तूसुद्धा मागवणार आहे. म्हणजे डोक्यामध्ये आहे की ती मागवावी जेणेकरून भाजीपाला सगळा त्यामध्ये मावेल. तर ती काय आहे ना, ते मात्र मी तुम्हाला जेव्हा मी ती वस्तू घेईल, ते माझं पार्सल आलं की तेव्हाच मी तुम्हाला सांगेल आणि त्यामध्ये पण इतकं मावतं की नाही ते काही माहिती नाहीये. पण चालू आहे डोक्यामध्ये की ते आपण घेऊया जेणेकरून कॅरी बॅगमध्ये भाजीपाला ठेवण्यापेक्षा आपण त्या बॅगमध्ये ठेवत जाऊ. थोडीफार आयडिया तुम्हाला पण आलेली असेल मी काय घेणार आहे. जर नसेल आली तर पार्सल आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्यामध्ये इतका भाजीपाला मावतो नाही आता असा डाऊट चालू आहे. पण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. मागून बघू नाही झालं तर रिटर्न करूया असं चालू आहे. तर नक्की तुम्हाला शेअर करेल मी तुमच्याबरोबर ती सुद्धा गोष्ट. तर चला जो काही भाजीपाला होता ना थोडा-थोडा करून फ्रिजमध्ये ठेवत होती. त्यानंतर जी काही मी फांद्या आणलेल्या होत्या ना जास्वंदीच्या तर त्यामध्ये ना व्हाईट कलर आणि पिंक कलरची ती जास्वंद आहे. आता बघू उद्या तर पहिलं मला आहे ना एक काम कमी करून आहे ना पहिली ती झाडं लावून घ्यावी लागणार आहे. नाहीतर ती झाडे लावेपर्यंत आहे ना त्या फांद्या पण सुकून जातात आणि नंतर जर लावलं ना झाड कुंडीमध्ये की ते पूर्ण सुकूनच जातं. मग काही ग्रो होतच नाही. असं माझं मागच्या वेळेस झालेलं आहे लावू-लावू करता-करता. पण आता उद्या आहे ना पहिलं एक काम कमी करून मला त्या जास्वंदीच्या ज्या काही फांद्या आहेत ना मी आणलेल्या तर त्या लावूनच घ्याव्या लागणार आहे. मी इकडे फ्रिजमध्ये भाजीपाला ठेवून घेत होते आणि श्लोक मात्र मस्त काकडी खात-खात आहे ना माझ्याबरोबर गप्पा मारत होता आणि त्याला काकडी इतकी आवडते ना, कधी पण भाजीपाल्यामध्ये जर काकडी आणली ना, तर श्लोकच आमचा फिनिश करत असतो. त्याला आवडतेच ती. तर सगळा भाजीपाला मी भरून ठेवला आणि त्यानंतर आहे ना, मस्त स्वच्छ असं घर आहे ना झाडून घेतलं आणि बघा ना किती कचरा झालेला आहे. सकाळी जाताना मी छान सगळं आवरून घेतलेलं होतं, पण आल्यानंतर मला इतकं सगळं आवरावं लागलं. आता फ्लॉवर आहे ना खूप होती, त्यामुळे मी तशीच ती टपामध्ये ठेवली. आता ती ना उद्याच मी भरून ठेवेल कारण आता खरंच खूप कंटाळा आलेला होता आणि त्यातल्या त्या श्लोकचं पुन्हा चालू झालं. मला अजून एक काकडी कट करून दे. मग काय पुन्हा एक काकडी घेतली, स्वच्छ धुतली आणि कट करून त्याला ती दिली आणि त्यानंतर आहे ना मग सगळ्यांसाठी दूध ठेवलं आणि दररोज झोपताना दूध पिल्याशिवाय आम्हा कोणाला आहे ना झोपच लागत नाही. त्यामुळे दूध गरम केलं. किती असतं ना आपल्या लेडीजचं लग्नाआधी ना खरंच टेन्शन नसायचं. बाहेरनं कुठून आलं की डायरेक्टली झोपून घ्यायचं. मग मम्मी तू आवर, नाही तर नको आवरू,
होतो थकली की काय आपण काहीच विचार करत नव्हतो. आपल्याला वाटलं तर आपण आवरू लागायचो, नाहीतर नाही. मी तरी तसंच करायची आणि आत्ता मात्र आहे ना त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आठवत असतात. पण बऱ्यापैकी मी भरपूर मदत करायची मम्मीला. पण असं बाहेरनं कुठून आलं ना, तर मग कधीच करत नव्हती. पण आता मात्र कळतंय बाहेरनं कुठून आल्यानंतर किंवा कोणी पाहुणे वगैरे आले ना, त्याच वेळेला प्रत्येक लेडीजला ना कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा असते. तुम्ही पण अशाच वागल्या आहात का? नक्की मला कमेंट करून सांगा. भांडे मी सकाळी घासून ठेवलेले होते, ते मी आता उद्याच लावणार आहे. इकडे कांदे, लसूण आहे, ते पण आता उद्याच भरून ठेवेल. तर चला, असा होता माझा आजचा हा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.